टू द टीम. काय झालं पाहिजे टाळा वाजवा. आयोजन आले गे क्या बात है. सागर पौशेचा आयोजन आलं गे. आता आवाज घुमणार एकच कल्याण प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच कल्याण. क्या बात है. दोन्ही संघांची ग्रँड एंट्री आपण पाहतोय. आवाज घुमणार फक्त एकच कल्याण प्रीमियर लीग. विशेष मध्ये विकी बल्ली दमदार भारी अंगार आमचे खिलाडू एक नंबर. चौकार मारी आज भारी क्रिकेटच्या मैदानावर. आणि आता मात्र सर्व मान्यवरांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे. जितकेही मान्यवर आमची मॅनेजमेंट टीम आहे सर्वांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी या. आपल्या देखील शुभ उपस्थितीमध्ये इथे टॉस आम्ही कंप्लीट करणार आहोत. क्या बात आहे. मेगा फायनलच्या टॉस साठी हे आमचे सर्व मान्यवर तयार होताना आपण पाहतोय. मोस्ट वेलकम आमच्या सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं मेगा फायनलिस्ट या दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत. या सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांचा आभार व्यक्त करतोय की आपण सर्व नक्कीच इथे उपस्थित राहिलात आमच्या स्पर्धेसाठी. त्याबद्दल खरंच आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आहे. आणि मान्यवरांना सांगेन एका बाजूला आपण आपल्या उजव्या बाजूला पाहतात गतवर्षीचे चॅम्पियन संघ आहेत. ते पुन्हा यावर्षी फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. स्वर्गीय राकेश दादा ढोणे 11. विनंती असेल की विकी मोरे आपण या. विकी मोरे आपण यायचंय. गतवर्षी यांचा संघ विजयी होता चॅम्पियन होता. आणि दुसऱ्या बाजूला आकाश गुरव यांना आपण पाहणार आहोत जे आउटर आयकॉन आहे त्या संघाचे अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11. सलग 2 वर्ष 1 वर्ष क्वालिफायर्स मध्ये बाहेर झाले. गतवर्षी सेमीफायनल्स मध्ये बाहेर झाले पण यावर्षी मेगा फायनल पर्यंत पोहोचलेत. असे दोन्ही यशस्वी कॅप्टन आपल्या सोबत आहेत. यशस्वी आयकॉन प्लेअर आपल्या सोबत आहेत. आणि देवेंद्रजी सिंग साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मेगा इव्हेंटचा आणि मेगा फायनलचा टॉस आपण कव्हर करायचा आहे. दोन्ही कॅप्टनना टॉसची माहिती आहे. एका बाजूला हेड कॉइन आणि दुसऱ्या बाजूला टेल्स तुम्ही पाहतात. मेगा फायनलिस्ट 2 संघ आणि मेगा फायनलचा आपण कव्हर करत आहोत टॉस इथे कंप्लीट केला जाईल. आमचे देवेंद्रजी सिंग साहेब इथे आहेत आणि त्याच्यासोबत चिटू पावशे देखील. हेड्स कॉल केलाय टॉस जिंकलाय अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11 चे कॅप्टन बल्ली. मेगा फायनलची लढत आहे. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल. आम्ही फिल्डिंग करू. काही कारण फिल्डिंग येण्यामागे 5 षटकांचा सामना आहे. काही कारण म्हणजे असं काय नाही कारण की पहिली फिल्डिंगच प्रिफर करेन. काही सर्कल बाउंड्री आहे चेस पण चांगला होतोय रन्स पण चांगले होत आहेत आणि आम्ही म्हणजे कमीत कमी रोकायला बघू कमीत कमी कारण की ती लोकं पण खूप म्हणजे चांगली टीम आहे. पूर्ण टुर्नामेंटमध्ये लोकांनी चांगला परफॉर्म केला आहे. तर आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर एक मॅच हरलो आहे लीग मॅचमध्ये पण या मॅचला आम्ही चांगलं खेळू आणि जिंकायला बघू. काय सांगाल आमचे देवेंद्रजी सिंग साहेबांसमोर जेव्हा आम्ही संकल्पना मांडली तेव्हा क्षणार्धात त्यांनी होकार दिला स्पर्धेला. खरं तर त्यांचा क्रिकेटशी काही संबंध नाही पण फक्त क्रिकेट डेव्हलप व्हावं आपल्या कल्याण विभागातील तळागाळातल्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ आपण निर्माण करावं त्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललंय. सरांनी खूप चांगला डिसिजन केला कारण की कल्याणचं क्रिकेट पण खूप मोठं होतं आणि आम्हाला पण इकडे येऊन खेळायला भेटतंय आणि खूप मजा येते खेळायला. तर त्यांना पण मी थँक्यू बोलीन कारण की आम्हाला ते एवढं इकडून बोलवतात लांबून आणि खेळायला. शेवटचा प्रश्न या स्पर्धेचा दमदार आयोजक सर्वांपासून जो मागे राहतो खरं तर चिट्टू पावशे त्याच्याबद्दल काय सांगशील. जेव्हा ही आउटर आयकॉन ही संकल्पना त्याने इथे आणली आणि ही स्पर्धा अखंड मुंबई उपनगर नवी मुंबई पूर्ण ठाणे जिल्ह्याने पाहिली त्याबद्दल काय सांगशील चिट्टू पावशेबद्दल. चिट्टूने खूप नवीन नवीन रूल्स आणले आणि टुर्नामेंट त्यांनी म्हणजे मागचे 3 वर्षापासून खेळतो ही टुर्नामेंट मी आणि त्यांनी पहिल्या वर्षी खेळलो काय नवीन रूल होते नंतर त्यांनी टुर्नामेंट अजून इम्प्रूव्ह केली आणि खूप चांगली केली आणि चिट्टू आणि माझं रिलेशन तर चांगलंच आहे. बघायला गेलं तर आम्ही कुठे पण भेटलो तर ते मजाकमध्ये चालू असते आणि त्याची मेहनत खूप आहे टुर्नामेंटसाठी तर त्याला पण मी खूप शुभेच्छा देईन. विकी गतवर्षी तुम्ही चॅम्पियन राहिला होता यावर्षी देखील मेगा फायनलमध्ये पोहोचलात. फर्स्ट ऑफ ऑल कसं वाटतं हा माहोल KPLचा. नाही KPLचा माहोल खूपच छान आहे आणि चिट्टू आणि सगळे त्याचे जे कोणी कमिटी मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा प्लॅटफॉर्म आम्हाला दिला.
काय सांगशील या संकल्पनेबाबत? आपल्या तळागाळातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम आष्ट्रा वेलफेअर असोसिएशन, सिद्धिविनायक नेत्रालय आणि आमचे चेटू पावशे करतात, त्याबद्दल काय सांगशील? मी मगाशीच म्हटलं की स्टेशन वाईजच्या टुर्नामेंट जर तुम्ही बघाल तर कल्याणच्या तब्बल 4 ते 5 टीम खेळतात आणि याचं सर्व श्रेय हा जो प्लॅटफॉर्म चिट्टू आणि त्याचे सगळे सहकारी उपलब्ध करून देत आहेत. आज तब्बल 200 खेळाडू खेळत आहेत आणि त्याच्यामुळेच एवढ्या कल्याणच्या टीम आपल्या बाहेर जाऊन खेळतात. त्यामुळे सगळ्या टीमला थँक्स आहे. किती चेंजेस आलेत कल्याण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये? किती ड्रास्टिक चेंजेस तू पाहिलेस? नक्कीच मला वाटतं की बऱ्याच अडचणीतून सामोरं जाऊन चिट्टूने आज हे साम्राज्य उभं केलं असं मी म्हणेल. ही स्पर्धा चालू असताना चिट्टूने खरं तर फॉर्म भरला नव्हता. म्हणजे क्रिकेटचं प्रेम काय असतं तुम्हाला सांगतो मी. त्याने फॉर्म भरला नव्हता. तो म्हटलं की यावेळेला आकाश नाही आहे, त्यामुळे मॅनेजमेंटसाठी माझ्याकडे कमी लोक आहेत, त्यामुळे मी खेळणार नाही, पण तुम्ही खेळा. एवढं त्याचं मोठं मन आहे. कोणताच खेळाडू स्वतः बाहेर बसून एवढं मोठं मन दाखवणारा नाही. प्रत्येकाला खेळायला पाहिजे असतं. चिट्टू बोलला मी खेळणार नाही, पण तुम्ही खेळा. त्यामुळे हे जे काय आहे ते सर्व श्रेय चिट्टूचंच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनाही. टॉससाठी मी आणि मॅचसाठी देखील देतोय. आणि माझ्या गावातली सगळी मुलं आज इकडे आली आहेत. आज राख्यादा आमच्यात नाही आहे, परंतु त्यांचं नाव जपण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय, तर त्यांच्यासाठी एक बिग थँक्स आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू अँड दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. आणि येस मामा, एकच छोटासा प्रश्न की खरं तर तुम्ही इतकं मोठं पाऊल उचललं. आमचे नक्कीच गौतम दादा असतील, आमचे चिट्टू असतील, आकाश असतील, हे तुमच्याकडे एक प्रश्न घेऊन आले होते की अशी अशी संकल्पना आपल्याला करायची आहे. तर तुम्ही लगेचच त्यांना साथ दिला आणि क्रिकेट क्षेत्राशी जास्त काही संबंध नसताना देखील या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकलं. काय सांगाल? जेव्हा चिट्टू आमच्याकडे आला होता माझ्याकडे की आम्हाला असा KPLच्या असा आयोजन संबंधी माझ्याशी जेव्हा चर्चा केली, थोडा मला अवघड वाटला की आम्ही करू शकतो की नाही. पण चिट्टू, आकाश आणि ज्यांचे पूर्ण टीम ते बोलले नाही आम्ही करू. मला पण वाटत नाही या लोकांना थोडा आमच्याकडून थोडा सहकार आम्हाला द्यायला पाहिजे. आणि खरोखरच आज हा 5वं वर्ष आहे या आयोजनाचं. चिट्टू आणि जेवढे क्रिकेट टीम आहे आणि जेवढे मंडळी आहे तिथे, जेवढे खेळाडू आहेत आणि आयोजन मंडळाचे जेवढे सदस्य आहे, या लोकांचे जेवढं हे याच्यामध्ये योगदान आहे ते खूप सराहनीय आहे. मी सर्वांना मनापासून त्याचे आभार व्यक्त करतो. आणि आमच्याकडे जे उपस्थित आमचे प्रकाश तरे साहेब आहे आणि 4-5 जे गणमान्य लोक आहे, मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्याने आपला समय काढून इथे आले आहे. आणि बाकी जे लोक पण इथे आले आहे, येऊन गेले आहे, त्यांना प्रत्यक्ष रूपाने मी आपला आणि आपल्या आश्रय टीमकडून सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर देवेंद्र सिंग साहेब बोलण्यामध्ये जास्त विश्वास ठेवत नाही, ते करून दाखवतात आणि चिट्टू पावशेसोबत त्यांनी स्पर्धा करून दाखवल्या. मला साहेब काय सांगाल? आपल्या कल्याण पूर्व विभागामध्ये इतक्या मोठ्या स्पर्धा फार तर होत नाही, पण जे केलं आहे आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने, आमच्या आष्ट्रा वेलफेअर असोसिएशनने, त्याबद्दल काय सांगाल? चिट्टूचे बाबा माजी नगरसेवक हनुमानजी पावशे यांच्याबरोबर आम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आणि मी स्वतः क्रिकेटर असल्यामुळे मी RKD कॉलेजचा 92-93ला युनिव्हर्सिटीला कॅप्टन होतो. आणि चिट्टूने मध्ये एकदा अशाच स्पर्धा वैष्णवी पार्क इथे भरवलं, तेव्हा पोलिसांच्या टीमला आम्ही हरवलं होतं. म्हणजे आत्ता एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यामुळं आणि चिट्टू एवढी वर्ष जे या KPLसाठी आणि या कल्याणपूर्वच्या क्रिकेटसाठी करतो, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी खूप चांगलं काम करावं, त्यांना आमचं नेहमी सहकार्य आणि आशीर्वाद असतोच. आणि आपल्या कल्याणपूर्वचं नाम या क्रिकेटच्या माध्यमातून आमच्या विभागात देखील आपल्या आज लहान तरुणांना क्रिकेट, आम्ही पूर्वी असायचं तेव्हा कुठेही ग्राउंड उपलब्ध असायचं आहे, परंतु ग्राउंडच आता सध्या कमी आहेत. आणि त्याकरता आमच्या विभागात देखील आम्ही एक मोठं ग्राउंड त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण खडेगोळवली विभागात आहे, गार्डन आहे, असे सगळ्या विभागात व्हावे. आणि आपल्या क्रिकेटरांना आणि आपल्या स्पर्धक जी मुलं आहेत, इतरही स्पर्धांमध्ये जी भाग घेतात, अशा यांना जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावं, त्यासाठी आमचाही प्रयत्न आहे. आणि चिट्टूला आणि तुमच्या या सर्व आयोजकांना या ठिकाणी शुभेच्छा येतो. धन्यवाद. दादा येस आपल्यासोबत आहेत. खरं तर
काय सांगाल, तुम्ही स्वतः डेव्हलपमेंटमध्ये कार्यरत आहात, पण क्रिकेटचं डेव्हलपमेंट कसं सांगाल की आपल्या विभागामधील क्रिकेटचं डेव्हलपमेंट कसं झालं या स्पर्धेने? नाही, इथे क्रिकेटचं जे नियोजन आहे ते चिट्टू, किरण दादा यांच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं आहे आणि हे आयोजन बघून मी एवढा प्रभावित झालो आहे. मी चिट्टूला 2 दिवस अगोदर घरी बोलवून घेतलं आणि चिट्टूला म्हटलं की ह्याच्या 10 पटीने आपल्याला कल्याण ईस्टमध्ये सर्वात मोठी स्पर्धा घ्यायची आहे आणि चिट्टूने त्या गोष्टीला होकार दिलेला आहे. त्यासाठी मी चिट्टूचे खूप खूप धन्यवाद म्हणेन आणि चिट्टूनी त्या कामाची जबाबदारी घेतलेली आहे आणि चिट्टू ह्याच्यापेक्षाही मोठं आयोजन मला करून देणार आहे याची त्यांनी मला खात्री दिलेली आहे. त्याबद्दल चिट्टूला खूप खूप धन्यवाद. नाही, चिट्टू पावशे काही करेल त्याचं सांगता येत नाही. सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि टॉस बॉक्समधून माहिती तुम्हाला देईन. टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच स्पोर्ट्स क्लब अधिरा 11 ने आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्या बात आहे. स्क्रीनमध्ये आपण पाहू शकाल राकेश दादा ढोणे. खरं तर राकेश दादा असंही आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी सदैव आपल्यात राहतील. राज सर आमचे सेंट जॉन्स क्लासेसचे सर्वे सर्व राज सर सेंट जॉन्स क्लासेसचे सर्वे सर्व राज सर खरं तर सेंट जॉन्स क्लासेस यांनी विशेष सहकार्य आमच्या स्पर्धेला केलं आणि प्रत्येकी खेळाडूवरती पारितोषिकाची उधळण केली. बक्षीस स्वरूपात बरेच पारितोषिकं लावली. क्रिकेटचा तर खेळ आपल्याला आयुष्यभर खेळायचा, त्यासोबत शिक्षणाला किती महत्व आहे. लाईफमध्ये कोणता पण खेळाडू असो, पहिल्यांदा मैं एजुकेशन ओरिएंटेड सो. सचिन तेंदुलकर स्टार्ट में एक छोटा सा बच्चा था, पर जब सक्सेस हुआ तो सचिन तेंदुलकर बना. रोहित शर्मा का बेटा, महेंद्र सिंह धोनी, माही, ये सबको कोई नहीं जानता था. लाइफ में जो सक्सेस बनेगा उसको दुनिया जानेगी. तो लेटेस्ट आप लोग को मौका है, आपको कल्याण नहीं ऐसा पूरा इंडिया विन करना है. आपके पास मौका आज दिखाने का है. लेट्स सी हु विल विन. और सेंट जॉन के पॉइंट व्यू से मैं आपको बोल रहा हूँ कि मुझे ये आज जो मोमेंट दिख रहा है, इट्स वन ऑफ द बेस्ट मोमेंट. KPL इज ग्रोइंग वेरी वेल मोमेंट्स. और बाकी चिट्टू भाई और सर लोग का मैं हार्दिक शुभेच्छा देता हूँ कि ऐसा मोमेंट्स और करते जाओ. मैं एज वेल एज इसमें कॉपरेट करते रहूंगा. सर आपको खरं तर आमचे किट पार्टनर शैलेश दादा पाटील, आपण आलात आणि आपण चिठ्ठीला इन्फॉर्मही केलं नाही, नाराज आहे तुमच्यावरती. या शैलू दादा प्लीज आपण यायचं आहे. आणि खरंच आम्ही माफी मागतोय शैलू दादा आपली, कारण तिथे तुम्ही जाऊन बसला. तुमची जागा आमच्या हृदयात आहे, आमच्या व्यासपीठावरती आहे, तुम्ही आलात नाही खरं तर. आणि येस नाही आहेत शैलेश पाटील, कधीच स्क्रीनवर येत नाही, पण लपून का बसला ते समजत नाहीये. आला आणि सांगितलं पण आज फोन पण नाही गेला. नाही, शैलेश पाटील कधीच नाही, कधी स्क्रीनवर येत नाही. येस, ते पडद्याच्या मागे राहूनच नेहमी कार्य करतात. पडद्यावरती आलाय चेहराज यायचं शैलेश दादा. आपण आमच्या मेगा स्क्रीनवरती शैलेश दादा तुम्ही पाहू शकाल. एकदा जोरदार टाळ्या या माणसासाठी देखील झाल्या पाहिजेत, कारण शैलेश दादा पाटील म्हटलं की श्री साई स्पोर्ट्सचे सर्व आहेत आणि आपले ऑफिशियल किट स्पॉन्सर आणि किट पार्टनर आहेत. कारण त्यांच्या माध्यमामध्ये जे काही तुम्ही किट पाठवत ना, हे शैलेश दादा पाटील यांनी नक्कीच ते प्रिंट केलेले आहेत श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि आपले मीडिया पार्टनर देखील आहेत ते, ज्यांचं घर बसल्या आपण टेलिकास्ट पाहतोय. शैलेश दादा जास्त वेळ तुझा घेणार नाही, मला माहिती आहे. शैलेश दादा पडद्या मागचा कलाकार आहे,
पण फक्त आणि फक्त पहिल्या पर्वापासून 5व्या पर्वापर्यंत तू आमच्यासोबत आहे. असाच साथ तुझा आम्हाला नेहमी हवा आहे. पण या स्पर्धेबाबत काय सांगशील? सलग 5 वर्ष तू कार्यरत आहेस या स्पर्धेसोबत. सर्वात पहिलं तर थँक्स मला चिट्टू आणि जे त्यांचे सहकारी आकाश नाही आहे, पण जे ही टुर्नामेंट करतात ही तर मी बोलीन पूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात बेस्ट लीग आहे ही. आणि त्यात ह्या मैदानाला ज्याप्रमाणे हे ठेवलं गेलं आहे, प्लस सगळे प्लेयर्स लोकांनी पण खूप चांगली मेहनत वगैरे करून पण खेळत आहेत. आणि कल्याणमध्ये मी तरी आता एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघतो आहे तर कल्याणमध्ये बेस्ट क्रिकेट आहे आणि हे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी दाखवून दिलेले आहात. थँक्यू सो मच. सलग 5 नाही, जोपर्यंत कल्याण प्रीमियर लीग ही स्पर्धा होईल तोपर्यंत हा चेहरा आपल्या सोबत राहणार या गोष्टीची नोंद घ्या. शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील यांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि पुढच्या वर्षी देखील आपण जर पाहिलं तर कल्याण प्रीमियर लीग होते पण कल्याणमधील प्रत्येक खेळाडूला संधी मिळत नाहीये. त्यामुळे यावर्षी 16 संघ खेळवलेत पण पुढच्या वर्षी प्लेयर जास्त आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे आम्ही या स्पर्धेमध्ये 24 संघ खेळवण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्या कल्याणमधील प्रत्येक खेळाडूला संधी मिळेल. हा निर्णय खरं तर आमच्या मॅनेजमेंट टीमने घेतलेला आहे. आणि 24 संघ, 24 आयकॉन, 24 कल्याण आयकॉन अशा नियमांसोबत पुढच्या वर्षी ही स्पर्धा करण्याचा 100% प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि प्रयत्न नाही तर यशस्वीरित्या पार देखील पाडू ही नक्कीच खात्री या स्पर्धेच्या वतीने देतो. आणि मेगा फायनलच्या इव्हेंटला आम्ही करतो सुरुवात. येस, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही मेगा फायनलिस्टसाठी. अंतिम सामना आपण करतो सुरू. संतोष, येस, आता दोन्ही टीम आपण आपल्या कामाला लागू शकता. मेगा फायनल इव्हेंट आहे. संतोष, कट द्या. पुष्पाचा अँगल, पुष्पा अँगल, पुष्पाचा. चेक चेक, थांबवतो दादा. खर तर ग्रामस्थ मंडळ तिसगाव 40+ टीम आणि इथे उपस्थित सर्व लाडके प्रेक्षक, त्या सर्वांचा मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आपण सर्व इथे आलात. आणि चिट्टू पावसाच्या मागे फक्त त्याची मॅनेजमेंट टीम नाहीये, हे सर्व कल्याणकर आहेत. ग्रामस्थ मंडळ तिसगाव आहे आणि तिसगाव 40+ आहे, त्यामुळे इतकी मोठी स्पर्धा पार पाडते. त्याबद्दल त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. पुष्पा प्रेक्षकांनी लक्ष द्या. प्रेक्षक जेवढे प्रेक्षक आहेत प्रेक्षकांनी लक्ष द्या. तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.
प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. KPL कल्याण प्रीमियर लीग पाहण्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात आणि तुम्हालाही आम्ही खाली आज जाऊ देणार नाही आहोत. कल्याण प्रीमियर लीग मध्ये जेवढेही प्रेक्षक इथे पाहण्यासाठी आलेले आहेत तेवढ्या सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आम्ही आता लकी ड्रॉ करणार आहोत. 24 जे लकी असतील जे इथे मॅच बघण्यासाठी आलेस त्यांना मात्र स्पेशल प्लेअर एडिशन कॅप KPL ची दिली जाईल. तर प्लेयर सोडून प्लेयरसाठी नाही आहे, जे KPL खेळलेले त्यांच्यासाठी नाही, जे फक्त क्रिकेट पाहण्यासाठी इथे आलेले आहेत, जे प्लेयरला सपोर्ट करण्यासाठी आलेत, एकदा KPL साठी आवाज होऊन जाऊ दे. क्या बात आहे, हा क्राऊड आहे, ही मजा आहे. 24 लकी विनर्सला स्पेशल प्लेअर एडिशन KPL कॅप दिल्या जातील. त्यामुळे आता आम्ही आमचा एक मेंबर तुमच्याकडे पाठवू, त्याच्याकडे तुमचं नाव लिहून द्या, ते चिठ्ठीमध्ये नाव टाकलं जाईल आणि 24 लकी मेंबर्सला त्या स्पेशल प्लेअर एडिशन कॅप दिल्या जातील श्री साई स्पोर्ट्स आणि KPL च्या माध्यमातून. येस चिट्टू पावशे आणि पूर्ण नाव टाका. विनंती आहे जेव्हा आमचा मेंबर तिकडे येईल तेव्हा तुमचं पूर्ण नाव तिकडे टाकायचं आहे. पूर्ण नाव विथ सरनेम प्लीज. तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल, आमच्या स्क्रीनवरती एका बाजूला तुम्ही पाहतायत शैलेश दादा पाटील आमचे श्री साई स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा, मध्ये तुम्ही पाहतायत आमचे चिट्टू पावशे यशस्वी आयोजक ज्यांच्या माध्यमातून सलग 5व्या पर्वामध्ये कल्याण प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पाडते. एक दमदार एक यशस्वी आयोजक ज्याच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम सलग 5व्या पर्वामध्ये आलाय आणि असाच अविरतपणे तो चालू राहील, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. चिट्टू पावशेला देखील या स्पर्धेच्या वतीने आपण लाख लाख शुभेच्छा देऊयात, अभिनंदन आणि असंच पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये आयोजन करत राहा. या शुभेच्छा संपूर्ण कल्याणकरांच्या वतीने त्याला आपण देतोय, कारण संपूर्ण कल्याणकरांचा पाठलाग आणि नक्की संपूर्ण कल्याणकरांचा आशीर्वाद त्याच्यावरती आहे. थँक्यू सो मच. जाऊया इथून थेट व्यासपीठावरती. पुष्पा 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 ऑफिशियल कॅमेरामॅन पुष्पा प्लीज. आमचा येस मेगा फायनल इव्हेंट सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रसाद सरांना विनंती करतो आपण तयार राहायचंय, कारण थोडं आम्ही प्राइज डिस्ट्रीब्युशन करतोय. जास्त वेळ लागणार नाही, फक्त 2 मिनिटं लागतील. माजी नगरसेवक सन्माननीय प्रकाशी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः मॅन ऑफ द मॅच देतोय. डॉक्टर दीपक सर या. येस दीपक सर मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची आपण. अभिनंदन. तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. येस त्यानंतर येस हॅलो हॅलो. रेलिंगवर कोणी जोर देऊ नका, प्रेक्षकांना नम्र विनंती करतो. रेलिंगवर जे प्रेक्षक हात ठेवून उभे आहेत विनंती करतो तुम्ही जोर देऊ नका, तुम्हालाच इजा होईल, तुम्हीच खाली पडाल. एक पारितोषिक अनाऊन्स करतो. अंपायर एक मिनिट फक्त एकदाच अनाऊन्स करतोय. खास करून सेंट जॉन क्लासेसचं पारितोषिक आहे. देवकरणने आकाशची जर विकेट काढली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि आकाशने देवकरणची विकेट काढली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 6 चौकारांसाठी 5000 रुपये, सलग 3 चौकांसाठी 1000 रुपये. तर साई बॉलर देखील आपण इथे देतोय. हरीश उजेंकर यांना बेस्ट बॉलर देऊन सन्मानित करतोय. वेल प्लेड. आणि बेस्ट बॅट्समन ही ट्रॉफी आपण देतोय.
येस, रोहनजी मगदूम यांना आपण बेस्ट बॅट्समन ही ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. सिंग साहेब या, सिंग साहेब, आमचे सिंग साहेब देखील आमच्या सोबत आहे. क्या बात आहे, बाहेर सेलिब्रेशन सुरू झालंय. अभिनंदन. त्यानंतर चॅम्पियन. थँक्यू ब्रासबँड, थँक्यू ब्रासबँड. हे 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 थँक्यू थँक्यू. 2 मिनिटं फक्त, 1 मिनिट फक्त वाजू नका, फक्त 1 मिनिट. स्वप्नील पाटील वाघ. मोरे ने जितना बाउंड्री अड़ा है पर बाउंड्री पे 500. विपुल मोरे पर बाउंड्री पे 500. विपुल मोरे जेवढ्या बाउंड्री अडवेल त्याच्यासाठी प्रत्येक बाउंड्री अडवण्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सारा 11 संघाकडून. अभिनंदन आश्रय टीम, अभिनंदन. येस, साईपालने जर मेडन शटर टाकले 2000 रुपये आणि साईपालने जर देवकरणची विकेट काढली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सर्व कॅश प्राइज जे आहेत ते सर्व आहेत ते सेंट जॉन क्लासेसकडून, राज सर यांच्याकडून. धावसंख्या 4. चेंडू हवेमध्ये आणि मात्र बघतो आपण त्या ठिकाणी सीमारेच्या बाहेर चौकार. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती बसून घ्या. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे प्लीज. आम्ही विनंती करत आहोत सर्व मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती बसून घ्या. 2 चौकार, धावसंख्या 8 धावा धावफलकावर. टीम मीटिंग सुरू आहे. लगेच आपण बघतो की 2 चौकार आहेत पॉवर प्ले मध्ये. ट्रिपल एस. यस, अजिंग हंसिका 11. यस, हंसिका 11. हंसिका 11 संघाकडून पारितोषिक आले आहे साहिल पाटीलसाठी सलग 3 चौकारासाठी 1000 रुपये. 3000. हा, भाव वाढलाच पाहिजे, बरोबर आहे, भाव वाढलाच पाहिजे. आतापर्यंत पारितोषिक त्याला मिळालं नाही आहे, आता भाव वाढला 3000 रुपये सलग 3 चौकारांसाठी. गोलंदाज सज्ज साईपाल, समोर देवकरण. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अनबीटन राहिला आहे. जबरदस्त बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये या खेळाडूने. ऑन ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट, चौकार. सावंत शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती पूर्ण करतोय. सन्माननीय संतोषजी सावंत साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पार पाडतोय. आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीम आणि सायराज ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, उंच उंच सायराज ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर दादांचा शुभ सन्मान. थँक्यू सो मच दादा, वेळात वेळ काढून आपण आला त्या स्पर्धेला, त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. त्यानंतर माजी नगरसेवक सन्माननीय प्रकाशित तरे साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. गौतमजी पाटेक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान आपण कंप्लीट करायचा आहे. माजी नगरसेवक तरे साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. सुरू आहे बघा, ही मजा आहे KPL ची. यावर्षी दोन्ही बाजूंनी आपण पाहतो, एका बाजूला बँजो बँड, एका बाजूला ब्रास बँड सुरू आहेत. सिंग साहेब, सिंग साहेब आपण आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. झालंय. सेंट जॉन्स क्लासेसचे आमचे राज सर, त्यांचा देखील चिट्टू पावशाने विनंती करून आपण त्याचा देखील शुभ सन्मान करून घ्या. सेंट जॉन्स क्लासेस यांचं महत्त्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला राहिले, त्याबद्दल त्यांचा देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही कंप्लीट करतोय. ऑफिशियल कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करायचं विनंती आहे, कारण व्यासपीठावरती सेंट जॉन्स क्लासेसचे आमचे सर्वांचे लाडके राज सर इथे आहेत आणि त्यांचं महत्त्वाचं सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभले, त्याबद्दल राज सरांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती कंप्लीट करतो. थँक्यू सो मच राज सर, आपलं सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. नो बॉल आहे, स्क्रीनवर बघू शकता, स्क्रीनवर दाखवला जाईल नो बॉल. रिव्ह्यू रिटेन झालाय, रिव्ह्यू रिटेन झालेला आहे. एक प्राइज झालेला आहे, लवकर बघा.
ठीक आहे ठीक आहे, चुकी दुरुस्ती करतोय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आता त्यांचा कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर रिव्ह्यू त्यांना मिळणार नाही. धावसंख्या 17. साईपाल पुढचा चेंडू घेऊन ऑन ड्राईव्ह. वॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट, चौकार. थँक्यू डीजे. बॅटिंग टीमने घेतला रिव्ह्यू. ओके 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 ओके. राम 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 राम. ओ राम, सिटी नको वाजू तुम्ही, थांबा, बघतो आम्ही. त्यांना थांबवू शकत नाही तुम्ही, थांबा. दुसऱ्या षटकात सेकंड ओव्हरमध्ये जर हॅट्रिक कंप्लीट केली कुठल्या गोलंदाजाने तर श्रीकांत पॉलकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू आणि बघायचं आहे, नो बॉल आहे, गोलंदाज बॅन. तशी पण लास्ट मॅच आहे, बघूया त्या ठिकाणी. तुम्ही योजना स्क्रीनवर आपण दाखवतो, एकदा स्क्रीनवर बघा. सेकंड नोचा रिव्ह्यू स्क्रीनवर दाखवा एकदा, ट्रिपल एस लाईव्ह. राम राम. चला, नो बॉल आहे, नो बॉल आहे. सर छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात, तुम्ही एवढं येऊ नका, मी हा इकडे जा. सर्वांनी प्लीज बाउंड्रीच्या थोडं लांब राहा, प्लीज सर्वांनी साईडला राहा. सर 2 मिनिट मॅच थांबवा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सर्व साईडला राहा, प्लीज प्लीज. रमेश थोडं साईड लाव. बाउंड्री लाईनच्याकडून सर्व लाईन लांब राहा, प्लीज प्लीज. काही डिसिजन असेल तर थोडा थांबून देऊ, पण फेअर देऊ. जगदीश आले षटक पूर्ण करण्यासाठी. निर्धाव चेंडू. षटक समाप्त, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि एका षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेमध्ये आपण बघतोय धावसंख्या गेली 22 धावफलकावर. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघत आहात. गेली 3 दिवस खूप सुंदर टेलिकास्ट होत आहे. जसं मी उल्लेख केला की पराग पाटील आणि त्याचबरोबर शैलेश पाटील या दोन्ही बंधूंनी मात्र ही संकल्पना आणली की अंडरआर्म क्रिकेटसुद्धा कव्हर व्हायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपण बघतो की सर्व त्यांचे टीम मेंबर, संतोष आहे त्यांची पूर्ण टीम आहे आणि त्याच्या माध्यमातून खूप सुंदरचं टेलिकास्ट. 5 कॅमेरे आपण बघतो, ऑन ग्राउंड 4 कॅमेरे, एक ड्रोन कॅमेरा, असे 5 कॅमेरे यांच्या माध्यमातून आपण बघतो की टेलिकास्ट सुरू आहे. तर प्रेक्षकांना विनंती करेन की आत्ताच यूट्यूब चॅनलवर जा, ट्रिपल एस लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. येणाऱ्या काळामध्ये अंडरआर्म क्रिकेटमधल्या जेवढ्या काही क्रिकेट टुर्नामेंट आहेत किंवा बाकी काही इव्हेंट्स आहेत ते ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून जेवढे कव्हर होतील ते तुम्हाला सर्व त्याचे अपडेट्स, त्याचं सबस्क्रिप्शन जर तुम्ही केलं असेल तुम्हाला सगळे त्याचे अपडेट्स मिळतील. निश्चितच लाईक करा आणि शेअर करा ट्रिपल एस लाईव्ह या चॅनलला. धावसंख्या 22. राऊंड विकेट आता मात्र आकाश गुरव बॉलिंग मार्कवर. ओ क्या बात है, ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल.
स्वीप करायचा प्रयत्न होता. या षटकामध्ये देवकरण जेवढे चौकार मारेल त्या प्रत्येक चौकारासाठी सेंट जॉन क्लासेसकडनं 500 रुपये आहेत, खास करून या षटकामध्ये. धावसंख्या आपण बघत आहोत. मला सांगतायत अक्षय, आता अक्षय माझंच लक्ष फक्त मॅचवर असणार आहे. 24. थँक्यू. 24 धावा धावफलकावर. सांगलीने अत्यंत देखणी विश्वसनीय सुरुवात केलेली आहे. दोन्ही टीमसाठी पारितोषिक आलेलं आहे. के कडून कुठलाही फलंदाज 3 चौकार मारेल तर 3000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. संतोष दादा सावंत यांच्याकडून सुद्धा दोघांकडून मिळून आहे. ओह वॉट अ डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. संतोष दादा सावंत आणि के यांच्या माध्यमातून एक पारितोषिक जे आलं आहे सलग 3 चौकारासाठी दोन्ही इनिंगमध्ये 3000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. हॅलो कमिटी मेंबर्स प्लीज प्ले इकडे या कॉमेंट्री बॉक्सच्याकडे सर्वांनी. 24 धावा धावफलकावर. हा चेंडू विकेट, बल्ली ने विकेट लिया, बल्ली ने देवगन का विकेट लिया. जमा करा प्लीज, जमा करा नंतर या. जमा करावे लागेल, पहिले जमा करावे लागेल, तोंडाने फक्त बोलून चालणार नाही. एक नम्र विनंती करत आहोत, जे काही पुरस्कर्ते आहेत पारितोषिक लावत आहेत त्यांना विनंती आहे प्लीज जरा स्क्रीनच्या बाजूला होण्याचं थोडं. सर बघा तुम्ही, सर ते लेजंड आहेत. शाबाश. आणखी कोणाची काही इच्छा असेल तर पूर्ण करून घ्या. प्लीज प्लीज सर्व कमिटी मेंबर्स गोविंद, हर्षल, अजित, पीयूष, आयुष इधर आओ. अमन यहाँ पे आओ सब लोग, यहाँ पे आओ ना प्लीज प्लीज, यहाँ पे आओ ना. अजित, पीयूष, आयुष, अरे कमेंट्री बॉक्स पे आओ. प्लीज प्लीज स्क्रीन कडे जे आहेत ना त्यांनी थोडा लांब राहा प्लीज. सर ती स्क्रीन बंद होईल, स्क्रीन जवळ थांबलाय त्यांनी प्लीज सर. स्ट्राइक एंडला धीरज आलाय. हो क्या बात है, क्या बात है. एक मोठी विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स बघा गोलंदाजीतला. साईला जर चौका मारला तर हंसिका इलेव्हन तर्फे त्याला 1000 रुपयाचे पारितोषिक मिळेल. धावसंख्या 24 वर थांबली आहे. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. एक मोठी विकेट काढली आहे आकाश गुरवने. हो क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. होते धीरासाठी पारितोषिक आलंय. 3 चेंडूचा 3 चौकार मारे 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. रवी जैतापकर कडून ऑन साईडला खूप चांगला स्वीप. चांगली फिल्डिंग रनआउटची संधी. ओ इथे मात्र काय होत आहे, चेंडू हातात येण्याच्या आधीच आपण बघितलं की एसटीला हात लागला, त्यामुळे 2 धाव इथे कंप्लीट होती. वन शॉटचा पंचांनी इशारा केलाय. एकच धाव इथे कन्सिडर केली जाईल, ऍड केली जाईल धावफलकावर. 1 शॉटचा सिग्नल पंचांनी केलाय, त्यामुळे धावसंख्येत होईल ती भर. प्रेक्षकांकडे सर्व आपल्या कमिटीचे मेंबर्स येतात तर त्यांनी त्यांची नावं लिहून द्या प्लीज. केपीएल मध्ये खेळलेले प्लेयर लोकांनी त्यांनी नावं नका लिहा प्लीज, प्लेयर लोकांना सोडून. कारण ऑलरेडी आपल्याकडे सगळ्यांची लिस्ट आहे, क्रॉस व्हेरीफाय करू आपण, त्यामुळे कुठल्याही खेळाडूंनी मात्र आपलं नाव देऊ नये. साईने 2 चौके मारले तर सेंट जॉन्स क्लासेस तर्फे 1000 रुपयाचे पारितोषिक. जबरदस्त कंट्रोल केलाय या षटकामध्ये आकाश गुरवने.
आणि काय मॅजिकल चेंडू होता तो. भाग पाडला तो फटका मारण्यासाठी ग्राउंडच्या बाहेर आणि बॉक्सवरच्या स्वरूपात देवकरणला तंबूच्या आशेला पाठवून दिलं. अत्यंत प्रेशियस विकेट थ्रू आउट द टुर्नामेंट. जर आपण बघितलं ज्या फलंदाजाने कुठल्याही गोलंदाजासमोर दयामाया दाखवली नाही, प्रत्येकाचा समाचार घेतला आणि त्याची विकेट त्याने मात्र अभिराज स्पोर्ट जर हा सामना जिंकतोय तर विवेक कामत यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. बल्लीला धीरू आणि आपला साहिल दोघांनी पण 2 चौके बाद 1,000 पारितोषिक मिळेल. अनिकेत घाडी चांगला स्क्वेअर ड्राव त्या ठिकाणी चांगली फटका आपण बघतोय तो म्हणजे साहिल पाटीलचा. पहिल्या षटकाखेर तब्बल 22 धावा धावफल करतोय अक्षय, पण काय कंट्रोल बघायला मिळाला आकाशच्या गोलंदाजीमध्ये. कूल अँड काम प्लेअर, डोकं शांत ठेवून खेळला, विकेट काढली, फक्त 3च धावा. प्रथमेश इकडे, प्रथमेश बघा आमचे सर्व कमिटी मेंबर आता प्रेक्षकांमध्ये येत आहेत. आपलं नाव पूर्ण लिहून त्या चिठ्ठीमध्ये द्यायचं आहे. भाग्यवान 24 विजेत्यांना ब्रँडेड SSS कॅप दिली जाणार आहे. KPLची कॅप दिली जाणार आहे. KPLची कॅप आहे, ब्रँडेड KPLची कॅप, जेणेकरून ती आठवण तुमच्या स्मरणामध्ये राहील पुढच्या वर्षापर्यंत. राऊंड विकेट अनिकेत गाडी. स्टेपवर खेळायचा प्रयत्न, स्टंपिंग. पंचांचा इशारा नो बॉल आहे, पण बघायचं स्टंपिंग त्या ठिकाणी बाद आहे की नाही. हा पंचाने रिव्ह्यू घेतलाय स्टंपिंग साठी, पण नो बॉल पंचाने कॉल केलेला आहे. पंचांचा डिसिजन नो बॉल आहे, पण स्टंपिंग साठी आता मात्र चेक करावं लागेल. रिव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे. नो लाईनचा आहे. अत्यंत दैदिप्यमान असं हे पर्व, 5वं पर्व. जसं मगाशी देवेंद्र सिंग यांनी उल्लेख केला की मला सुद्धा शाश्वती नव्हती की अशा प्रकारे एवढं चांगलं या स्पर्धेचं एक मोठं वटवृक्ष तयार होईल. तब्बल 1,500 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. कारण आपण बघतो की अंतिम सामना तो म्हणजेच KPLचा नॉट आउट आहे, नो बॉल आहे, त्यामुळे रन काउंट केली जाईल. नाबाद आहे म्हणजेच स्ट्रायकिंग केला साहिल. थोडा लांब प्लीज, बाउंड्री लाईन पासून थोडा लांब राहा. हो विकेट, विकेट अनिकेत गाडी काढतोय विकेट. अनिकेत गाडीने काढली विकेट. साहिल पाटील बॅक टू डगआउट. 2 मोठे धक्के, 2 मोठे झटके दिलेत ते म्हणजेच अधिरा स्पोर्ट्स, अधिरा 11 या संघाने. संपूर्ण आलेल्या प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तो सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉ आम्ही कंप्लीट करतोय. सगळ्या ठिकाणी येतील आमचे नक्कीच आयोजक, मॅनेजमेंट टीम मेंबर सगळ्या ठिकाणी येतील. उपस्थित सर्वांनी कुठेही जाऊ नका. मेगा फायनलचा सामना झाल्याच्या नंतर ते आम्ही लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. 24 लकी व्ह्यूअरसाठी जे इथे आलेले आहेत, ऑन ग्राउंड उपस्थित आहेत, त्या 24 प्रेक्षकांसाठी स्पेशल प्लेअर एडिशन KPL कॅप श्री साई स्पोर्ट्स आणि चिट्टू पावशे आणि KPL टीम कडून असणार आहेत. चला मॅच स्टार्ट होते. फलंदाज नवीन स्ट्रायकिंगला पोहोचलाय.
स्ट्रायकिंगला कॅप्टन येतो स्वतः विकी मोरे. बाउंड्रीच्या आतमध्ये यायचं सगळ्यांनी. बाउंड्रीच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. बाउंड्रीच्या बाहेर या सगळ्यांनी. चांगला फटका ऑफर केलाय विकीने. ऑफ द मार्क. एक धावेने खातं उघडलंय. प्लीज ये पप्पू जल्दी जाओ तुम लोग, टाइम खत्म हो जाएगा, बाद में टाइम नहीं मिलेगा. जल्दी जाओ. प्रथमेश सोबत आहे त्यांच्या तू प्लीज जरा. ए बाउंड्री लाईनच्या माच. ए बिल्ला 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 लंबर आहे. बाउंड्री से लंबर आहे प्लीज. डीजे पासून लावून घ्या. डीजे पासून. आणि प्लीज प्लीज विनंती आहे, एकाने एकदाच नाव टाका. जर आढळलं 2 वेळा तर मात्र त्याला ती कॅप दिली जाणार नाही. अनिकेत गाडी सज्ज होते. स्ट्रायकिंगला धीरज. ऑन साईडला फ्लिकचा फटका. मागच्या 5 वर्षाची आणि 5 वर्षामधली रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपण बघत आहोत KPLला. एवढा जबरदस्त प्रसिद्ध दिलाय. सर्वांचं मनपूर्वक आभार, सर्व आमच्या प्रेक्षकांचं. आणि कोण आपण बघतो की षटकं संपतात ती 3, धावसंख्या अंकी झाली ती 30. तर इथे सगळे प्रेक्षक उभे आहेत. खरं तर कोणाला समर्थन करण्यासाठी आलेले आहेत, कोणाला सपोर्ट करण्यासाठी आले आहेत, म्हणजे स्वर्गीय राकेश दादा डोने 11 संघाला सपोर्ट आहे. विवेक कामत यांच्याकडून अधिराज संघ जर जिंकला तर त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक भेटेल. चिटू आपण पाहूया इथे प्रेक्षक खरं तर कोणत्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आले आहेत, कोणासाठी सपोर्ट आहे? राकेश दादा डोने सर. स्वर्गीय राकेश दादा डोने. आणि त्या संघामध्ये आवडता खेळाडू कोणता आहे? करण. क्या बात आहे. साहिल पाटील आणि करण तुमचा आवडता खेळाडू देवकरण आणि साहिल पाटील. काय वाटतंय कोण जिंकेल मेगा पाण्याचा सामना? स्वर्गीय राकेश दादा डोने 11 साठी सपोर्ट किती आवाज करा एकदा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि येस इथे बरेच प्रेक्षक आहेत आपण पाहतोय. चायना ते चायना खेळला ही स्पर्धा. काय सांगशील चायना, काय वाटतंय कोणता संघ जिंकेल? ऍक्च्युअली मध्ये बघितलं गेलं तर साहिल आणि धीरज आमच्या टीमचे कंटिन्यू प्लेयर आहेत, म्हणून ते मनापासून वाटतं की ते जिंकले पाहिजे. पण बल्ली माझा खास मित्र आहे, पण चायना शांत. त्याने चांगला परफॉर्मन्स करून जिंकला पाहिजे. चायना 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 चायना. प्रथमेश एक अत्यंत महत्त्वाची अनाउन्समेंट करतोय आणि ती अनाउन्समेंट ऐकल्यानंतर प्रत्येकाला खूप आनंद होईल. SSS लाईव्ह म्हणजेच आपण बघतो की आमचे शैलेश पाटील, पराग पाटील त्यांचा जो ब्रँड आहे श्री साई स्पोर्ट यांनी एक निर्णय घेतलाय की त्यांनी एक नवीन ब्रँड अँबॅसेडर निवडलाय. नाव आहे साहिल पाटील. ब्रँड अँबॅसेडर. क्या बात आहे. साहिल पाटील श्री साई स्पोर्ट्सचा नवीन ब्रँड अँबॅसेडर असेल. कॅमेरामॅनला विनंती आपण डगआउट मध्ये. साहिल पाटील पुढे. साहिल पुढे या. पुढे डगआउट मधून बाहेर या. साहिल पाटील. साहिल पाटील डगआउट मधून बाहेर या. आपण बाहेर या प्लीज. प्लेअर डगआउट मधून बाहेर या. ऑफिशियल कॅमेरामॅन विनंती आपण त्याला कव्हर करायचं. एकदा जोरदार टाळ्या साहिल पाटील साठी. श्री साई स्पोर्ट्सचा नवीन ब्रँड अँबॅसेडर साहिल पाटील तुम्ही पाहतायत. क्या बात आहे. अभिनंदन साहिल. आणि बघा लगेच हंसिका लिओनने 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलेला आहे साहिल साठी. माझ्याकडे तुम लोग को जो लगता है तुम लोग लो रिव्यू रहेगा, हम लोग यहाँ पे चेक करेंगे. काही करा. तुम्ही रिव्ह्यू घेतलाय? कोणी घेतलाय रिव्ह्यू? चेक चेक. एक जण आहे. सर्व नको एकच आहे फक्त. चेक. हॅलो मित्रांनो, क्रिकेट हे आपला आहे, ह्याच्यामध्ये वादविवाद करू नका. क्रिकेट खेळा, आनंदाने मजा घ्या, झगडे करू नका कोणाशी. येस येस. थँक्यू सो मच. सर मी चेक करतो. 1 मिनिट. जे काय असं मी चेक करतो. 2 मिनिटं. बल्ली 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 विकी चेक करतो मी. सर मी चेक करतो. क्या बात आहे. साहिल पाटीलला डोक्यावर उचलले. वा बाय वा. असं काय करू नका.
आहेत बघा. चिट्टू तुम्ही सांगितलं प्रेक्षकांमध्ये जा, पण एकदा गेलो की ते सोडत पण नाही. त्यांनी नाव घेतलं, आपण त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवून पण टाकलं. शैलेश पाटीलची ताकद आहे आणि प्रेम आहे खेळाडूवरती. पुन्हा एकदा शैलेश दादा पाटील यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण फक्त त्यांनी एकदा नाव ऐकलं, त्याचा गेम बघितला आणि लगेचच त्याला श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर लगेच आम्हाला सांगितलं. येस, क्या बात आहे, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. चेंडू मध्ये झेल आणि फलंदाज बाद होतोय. धीरजची विकेट काढली आहे आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज. साठी रिव्ह्यू घेतलाय. एक मिनिट थांबा. रिव्ह्यू घेतलाय. येस, बॅटिंग टीमने सायडाम साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. सायडाम साठी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच इथे चेक करतायत. सुनील फुलोरे आहे, चिट्टू पावशे आहे, कमिटी आमची इथे आहे. आणि बघायचं आहे ज्या जर ठिकाणी जर विकेट असेल तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आकाश गुरुसाठी असणार आहे. ते सेंट जॉन्स क्लासेसकडून. थांबा जरा 2 मिनिटं, कन्फर्म होऊ दे. फेअर डिलिव्हरी विकेट आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल ते आकाश गुरवला सेंट जॉन क्लासेस कडून. आकाशचा खूप मोठा फॅन फॉलोअर आहे बल्लीचा, आणि आपण बघतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते ते सेंट जॉन क्लासेस कडून. 500 रुपीज. मगाशी मला एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे चिट्टू, तुम्ही खेळाडूंवर जे पैसे लावता किंवा देता त्यांना हातात नेऊन द्या, ती गोष्ट चांगली आहे. ते चांगला वे आहे, तो चांगला मार्ग आहे हातात देण्याचा. तुम्ही उडवता ती गोष्ट चुकीची आहे माझ्या मते. नाही पण मजा येते सर. बघा ना यार, आमच्या पण हातात आले असं मजा आली सर. पिले थोडं त्यासाठी जिंकणं गरजेचं आहे. पण ते पैसे नंतर गोळा करायला तर ते प्लेअर लोकांचे फोटो पण व्हायरल होतात पैसे गोळा करताना. प्रथमेश तू कुठे गायब झाला रे? मग जा तिकडं ऑडियन्स मध्ये जा. चल, नवीन फलंदाज येतोय ग्राउंडवर. रोहित जिरांगे. स्टेजच्या कडून पब्लिक थोडी मागे राहा. पियुष सब लोक पिछे. बिल्ला. आपण आता पाहूया आकाश गुरवचा फॅन क्लब कुठे, पाहूया तिथे मी जातो. आकाश गुरव फॅन क्लब एकदा आवाज करा, कुठे आहेत मैदानात? आकाश गुरव फॅन क्लब. बल्लीचा फॅन क्लब, बल्लीचा आवाज येऊ द्या. बल्लीसाठी कुठे आहेत प्रेक्षक? आम्हा पहिले इथे. बल्ली भाई क्या ये कोई बोल सकता है क्या? अरे बल्ली का बल्ला. और बल्ली बघा तुमच्यासाठी किती सपोर्ट आहे, किती प्रेम आहे. अरे बल्ली चेंडू स्वीप करायचा प्रयत्न होता. स्ट्राईक एंडला कॅप्टन उभा आहे, संगनायक उभा आहे, विकी मोरे. शेवटच्या टप्प्यात झुंज द्यायची, कारण आपण बघतो की देवकर सारखापर्यंत त्याचा आघाडीचा आयकॉन बाद झाला, त्यामुळे जबाबदारी आता विकीवर जास्त वाढली आहे. नाव संख्या 32. स्वीप करायचा प्रयत्न तिने क्षेत्ररक्षक आहे संदीप रेनॉल्डची चूक केली आहे साईपालने. बघायचं तिथे कोण आहे खेळाडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्याने त्या ठिकाणी केला. कोण आहे? अँड्रू आहे तिथे. सरळ सोपा हातामध्ये चेंडू दिला असता पर्यंत तिथे बाद झाला असता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, मोह आवरला नाही आणि एकदा तिथे कंप्लीट होते. नाव संख्या 33. ओ बघायचा हा चेंडू लेफ्ट केलाय, नेक्स्ट स्टिकच्या बाहेर आहे. शैलेश ओझरकर प्लीज जर जॉईन करा ना आम्हाला. बाहेर नको राहू, आतमध्ये. बिकू आपण सोळे मागे वा ना सगळे प्लीज. काय करतात आपण? मागे ना, मागे जागा आहे ना भरपूर. शैलू प्लीज आतमध्ये ना. शैलेश ओझरकर या आपण. ऑन साइडला प्लेस केला एकदा तिथे अरे कंप्लीट. शैलू ये, मी पण हरलो ये. म्हणजे समदुःखी आहे दोघं जण. असं काय दुःख वगैरे काही नाही, एन्जॉय करतो सर. समदुःखी म्हणजे बरोबर आहे. उपांत्य No, 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 म्हणून तू no. बोलवून नाही, घेतोस. नाही, sir, शैलेश नाही. मित्र आहे तुझा. नाही
बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. सर केपीएलला जेवढी एन्जॉय करतात ना पब्लिक आणि प्लेयर्स, मला वाटत ना कोणती आणखी टुर्नामेंट आहे जी एवढी टुर्नामेंट एन्जॉय करतात आपली केपीएल. 5 वर्षापासून आम्ही अनुभव घेतोय की अंडरआर्म क्रिकेट याच्या एवढं मोठी डेव्हलपमेंट अजूनपर्यंत बघितलेली नाही आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये खास करून कल्याणमध्ये तरी मी बघतोय मागची 5 वर्ष आणि जबरदस्त प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा आम्हाला दरवर्षी. प्लीज फक्त एक विनंती, रॅलिंगवर जे झोपलेत ना त्याने अक्षरशः मागे फायनल मॅच झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच येतो. प्लीज थोडं मागे वा आपण तिथून. कसं होणार, पब्लिक तर बघ किती आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय तुटू दे ना भाई, काय फरक पडतं. टायमिंग लावला काय विचारतोय. एक मिनिट सर. बफर टाइम पकडून जास्त वेळ गेलाय. एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. बफर टाइम 26 मिनिटं झाली आहेत. 20 मिनिटाचा वेळ असतो, 26 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे प्लीज कॉपरेट करा. टाइमच्या बाबतीत कोणाला इथे मात्र आपण डील दिलेली नाही आहे. मिनेश रुईसाठी जो वेळ गेला होता त्यामुळे सर्व टाइम पकडून 26 मिनिटं झाले. चला कॉपरेट करा. चला सामना सुरू करा. थोडं तुमचा 32 मिनिटं झालेली, त्यातून बफरिंग टाइम पकडून कावडा साईडला, नंतर 26 मिनिटं झालेत. चला 4च खेळाडू लावा सर्कलच्या बाहेर आणि सामना सुरू करा. चला सामना सुरू करायचा आहे. षटक क्रमांक आणखी बाकी आहे सर, आणखी इनिंग बाकी आहे. थांबा ना सर. अमर बॉलिंग मार्कवर स्टेपवर घ्यायचा प्रयत्न. फलंदाज पुढे सरसावला. विकेट फॉर अमर. फलंदाज बाद. ची कॅप ब्रँडेड कॅप दिली जाणार आहे. आपलं नाव आवर्जून त्या चिठ्ठीमध्ये लिहा. तुम्ही आमचे सर्व कमिटी मेंबर्स व्हॉलेंटियर्स तिथे तुमच्यापर्यंत येत आहेत, प्रेक्षकांपर्यंत येत आहेत. आपलं नाव तिथे नमूद करा. एकूण धावसंख्या म्हणजे आपण बघतोय धावफलकावर बघा पुढच्या वर्षीचा मगाशी आपण टॉस उडवण्याच्या आधी आपण जो एक अनाउन्समेंट केली होती, यावर्षी 16 संघ, कारण आपल्याकडे जर संख्या बघितली तर भरपूर संख्या आहे खेळाडूंची. पुढच्या वर्षी आपण अजून 8 ओनर वाढवणार आहोत. 24 संघ मालकांना आपण संधी देणार आहोत. त्यामुळे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे खेळाडूंसाठी सुद्धा, संघ मालकांनी सुद्धा, की पुढच्या वर्षी आपण या स्पर्धेमध्ये 24 संघ मालक घेणार आहोत. 16च्या ऐवजी 24 म्हणजे 8 संघ मालक आपण वाढवणार आहोत पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 6व्या पर्वामध्ये. पुढचा चेंडू अमरचा. चेंडू मध्ये चांगला फटका ऑफर केला आहे. गुड शॉट. चौकार. थँक्यू रीश. थँक्यू दिनेश. खूप चांगली काळजी घेतली आमची. धावसंख्या 39. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. पुढून खेळत आहेत. हो क्या बात आहे. लॉ ब्युटिफुल स्टॉप. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय अमरचं. मॅग्निफिसंट पॉज. जवळ चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. त्या ठिकाणी बहुतेक चांगली फिल्डिंग बघायला मिळते. चला चिठ्ठ्या आमच्याकडे भरपूर आले आहेत. थँक्यू व्हॉलंटियर्स. धावसंख्या 40.
पुढचा चेंडू घेऊन अमर समोर स्वतः कॅप्टन विकी मोरे. ओ व्हॉट अ शॉट, दिस इज द कॅप्टन शॉट, चौकार. ज्यांना कुपन्स किंवा चिठ्ठीवर आपलं नाव नोंदवता आलं त्यांनी नाराज होऊ नका. पुढच्या वर्षी प्रयत्न करा. पुढच्या वर्षी आपण 24 काय आपण त्याच्यापेक्षा डबल कॅप उद्या पुढच्या वर्षी प्रोव्हाइड करू. पुढचा चेंडू खेळायचा वरती आपण बघतोय त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. आतापासून काढायला घे तिकडे, आतापासून काढायला घे. 24 नंबर होती व्हाईट दिला ना, 41 ना. धावसंख्या 45-45. पुढून खेळायचा प्रयत्न, फलंदाज बाद होणार. विकी बॅक टू डग आउट. कॅप्टनची विकेट मिळाली आहे. शेवटचा चेंडू. ज्याच्या आतापर्यंत आमच्या जेवढ्या चिठ्ठ्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्याचा ड्रॉ आता आम्ही थोड्याच वेळात ओपन करणार आहोत, स्टेप बाय स्टेप. आणि चिट्टू जो प्रेक्षक इथे अवेलेबल असेल त्यांनी ताबडतोब यायचं आहे. यांचं नाव तिथे मेन्शन केलं आहे, याचं नाव तिथे येईल. मुख्य व्यासपीठावर जायचं आहे. तिथे मात्र प्रथमेश ठाकूर आणि त्याचबरोबर चिट्टू स्वतः तिथे जाते. बघा तुम्ही घेऊन तो बॉक्स घेऊन गेलेले तिकडे. थोड्या वेळात तिथे मात्र ते नाव अनाऊन्स होईल आणि भाग्यवान 24 प्रेक्षकांना ती ब्रँडेड KPL ची कॅप दिली जाईल. टोटल काय झाली आहे? पंचेचाळीस धावा धावफलकात अंकित झाले आहेत आणि 46चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. 46 टू विन. जसं मगाशी मी उल्लेख केला की दोन्ही आयकॉन खेळाडूंसाठी पारितोषिक सेंट जॉन क्लासेसकडून होतं. देवकरने जर आकाशची विकेट काढली तर 1000 रुपये होते. मगाशी आपण 1000 रुपये त्याला दिलेले आहेत. आणि जर आता देवकरने जर विकेट काढली आकाशची, त्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते सेंट जॉन क्लासेसकडून. सलग 6 चौकार 5000 रुपये, सलग 3 चौकार 1000 रुपये. हे पारितोषिक सर्व पारितोषिक आहेत ते सेंट जॉन क्लासेसकडून, राज सर यांच्याकडून. सो लकी ड्रॉप आता थोड्याच वेळात ओपन होईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. 24 भाग्यवान विजेते त्यांना मिळणार ती ब्रँडेड KPL ची कॅप. मी बघतोय स्क्रीनवर सेंट जॉन क्लासेसचे प्रथित यश मिळवणारे सर्व विद्यार्थी तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. प्रथमतः 5 लकी इथे आलेले उपस्थित आपले प्रेक्षक कोण आहेत पाहूया. 24 कॅप साठी आम्ही लकी ड्रॉची नावं घेतलेली आहेत. पहिला आपण पाहूया कोण असेल लकी विजेता. आणि मी विनंती करेन आमचे लाडके मामा येस देवेंद्रजी सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय पहिला. येस कॅमेरामॅन विनंती आपण व्यासपीठ कव्हर करा. पहिला लकी विजेता कोण असेल आपण पाहूया. पहिलं नाव कोणाचं असेल? तुम्हाला पहिले सांगितलं होतं प्लीज आडनाव पण टाका आपण. आता पहिलंच नाव आलंय श्री साई स्पोर्ट्स KPL चिड्डू पावशे यांच्या वतीनं स्पेशल प्लेअर एडिशन KPL कॅप. भानू इथे उपस्थित आहेत का? भानू कुठे आहेत? भानू या लवकर या. कुठे आहेत भानू? भानू कोण आहे? नाही आहेत आय थिंक. चिठ्ठी टाकली आणि गेलेत. भानू आधार कार्ड घेऊन येताना फोटो तरी दाखवावा लागेल. पहिलाच बॉल आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. तर
2000चा कॅश प्राइज असणार आहे बल्लीसाठी. पैशांचा पाऊस पाऊस आहे फक्त केपीएल मध्ये. एकदा केपीएल साठी टाळ्या होऊन जाऊ दे. आपला अंडरआर्म क्रिकेटही कुठे कमी नाहीये. आणि भानूला इथे आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांना आपण कॅप देऊन सन्मानित करणार आहोत या ओव्हर नंतर. बाकीच्यांची पण नाव बोलवून अनाऊन्स करून ठेव, त्यांना बोलवून घे वरती. त्यानंतर दुसरी चिठ्ठी आपण काढतोय. कोण आहे दुसरा भाग्यविधाता? हो हो हो, बल्ली का बल्ला, बल्ले बल्ले कर रहा है बैक टू बैक दोन बाउंड्रीज. दुसरं नाव आहे. नो बॉल चेक करायचंय, नो बॉल चेक करायचंय. एक मिनिट, ज्या ठिकाणी बॉल गेले त्या ठिकाणी एक लहान मुलगा आहे, त्याची काळजी तुम्ही घ्या. तिथे त्याला इजा होऊ शकते. तो लहान मुलगा कोणाचा त्याची काळजी स्वतः तुम्ही घ्यायची आहे. तिथे जर अंगावर खेळाडू पडला तर त्याला इजा होऊ शकते, काळजी तुम्ही घ्या. अक्षय बांदल, अक्षय बांदल कोणी आहे इथे? अक्षय बांदल कोणी आहे उपस्थित? अक्षय बांदल कोणी उपस्थित आहेत? अक्षय बांदल कोणी उपस्थित आहेत? येताना आम्ही आयडी प्रूफ मागू. मग खरं असेल तर सांगा. अक्षय बांदल इथे उपस्थित असतील तर आपण लवकरात लवकर आमच्या मेन स्टेजवर या. अक्षय बांदल. चिटू रवी जैतापकरांनी पारितोषिक आणलेलं आहे, ते फक्त धीरजसाठी आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये फक्त धीरजसाठी. ओके, थँक्यू. अक्षय बांदल आहेत का? आम्ही फक्त येस भानूला आपण प्रथमतः देवेंद्रजी सिंग साहेबांच्या शुभ हस्ते कॅप देतोय. क्या बात आहे. पहिल्या भाग्यतेसाठी टाळ्या लावतो मित्रांनो. फेर पहिला लकी कॅप विनर श्री साई स्पोर्ट्स कल्याण प्रीमियर लीग चिंटू पावश यांच्या वतीने एक ब्युटिफुल कॅप. रिव्ह्यू कोणाचा होता? अक्षय बांदल म्हणून कोणीच नाहीये तिथे. ओके, रिव्ह्यू लॅब्स झालेला आहे. लिगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. त्यानंतर आपण संतोषी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते पाहतो दुसरा भाग्यविधाता कोण असेल ज्याला लकी व्हीवर ज्याला कॅप मिळते. सेंट जॉन क्लासेसचे 2000 रुपये वाचले, कारण तिसरा चौका जर मारला असता तर 2000चं कॅश प्राइज होतं ते बल्लीसाठी. धावसंख्या 8 धावा फलकावर. पाठलाग सुरू आहे तो 46चा 46 टू विन. साहिल रामचंद्र तेटे, साहिल रामचंद्र तेटे कोण आहे? साहिल रामचंद्र तेटे. क्या बात है. साहिल इथे उपस्थित आहे. आयडी कुठे आहे? आयडी आधार कार्ड. ये साहिल आहे. ओके, आमच्या तरे साहेबांच्या शुभ हस्ते त्याला आपण कॅप देतोय. ओ गुड बॉलिंग धीरज. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग, सुपर बॉलिंग. एका बाजूला ब्रासबँड तयारच आहे. विकेट गेली का आम्ही लगेचच तयार राहणार आहोत ते सांगतात ब्रासबँड देखील. हेमंत सावंत कुठे असतील? हेमंत सावंत आपण या. हेमंत सावंत आहेत का? हेमंत सावंत लकी विनर हेमंत सावंत. एका बॉल पर्यंतचाच टाइम मिळेल. हा बॉल पडल्यानंतर लगेचच जर तुम्ही आला नाही तर मात्र ती कॅप तुम्हाला मिळणार नाही. ऑलरेडी कॅप असेल तरी मिळणार नाही. हेमंत सावंत हात वर करा प्लीज. येत आहेत का? येस. ओके. ओ काय घडलंय? सिग्नल राउंड द लेग्स. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव आपण पाहतो. हेमंत लवकर या प्लीज आमच्या व्यासपीठावर. कॉमेंट्री बॉक्सच्या राईट साईडला जो कॅमेरा तिथे मात्र जे प्रेक्षक उभे आहेत लहान मुलं कॅप ब्लॅक कॅप ब्लॅक कॅप मागे हो चला मागे हो. प्रथमेश मला वाटतं हेमंतनी कॅप घातली त्याला कॅप नको वाटते. हो हो काय घडलंय? वाघाची क्या बात है.
हे प्रेक्षक बघा, हे क्रिकेट वेळे बघा. प्लेयर सोडा, प्लेयर सोडा, प्लेयर 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 खेळाडू तुम्ही सोडून द्या. प्लेयर्स त्यांनी कधी पैसे घ्यायला आलेत. बाकी लोकांनी बाहेर जा प्लीज. हो हो हो, मोठं माने विकीचं मोठं माने. विकी प्लेयर लोकांनी त्यांनाच दिले. ए कृष्णाकडे, ए भाई कृष्णाकडे. हॅलो 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 हॅलो, कृष्णा के पास भी थोड़ा कैमरा मारो भाई. हेमंत बंद प्लीज प्लीज. थँक्यू ब्रास बँड. संतोषजी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते आपण हेमंतला देतोय स्पेशल कॅप. क्या बात आहे. लकी विजेता आपण पाहतोय हेमंत 24. नक्कीच लकी प्रेक्षकांना ही कॅप मिळणार आहे. त्यानंतर पुढची चिठ्ठी आपण पाहूया कोणाची असेल. संदीप दादा पावशे आमचे, त्यांना देखील आम्ही कॅप देतोय. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही पाहतोय. रजनीश यादव चालू करा सामना. रजनीश यादव कुठे आहेत? रजनीश यादव आहेत का? रजनीश यादव सर्वांनी मागे प्लीज. संकेत चलो पीछे आओ, बाउंड्री के पीछे आओ, पीछे बहुत जगह, चलो पीछे चलो प्लीज प्लीज प्लीज. बुआ मागे हो, अजीत सब लोग पीछे आ जाओ. अपना टूर्नामेंट अपन करने का. चलो उन लोग फील्डिंग कर रहे हैं, उन लोग दिक्कत नहीं आनी चाहिए किसी को. सेंट जॉन्स क्लासेसच्या माध्यमातून 500 रुपयाचा फील्डिंग करताना कुठल्याही प्लेअरला दक्षता घ्या. रजनीश यादव प्लीज आपण असाल तर या, नाहीतर आम्ही नवीन चिठ्ठी काढू. रजनीश यादव आपण असाल तर या, नाहीतर आम्ही नवीन चिठ्ठी काढू. रजनीश यादव असाल तर या, नाहीतर नवीन चिठ्ठी आम्ही काढू. या बॉल पर सगळे आम्ही देतोय. एक मिनिट आला 1 मिनिट थांबा. जर साई पाटीलची टीम जिंकली तर दीपक पाटील यांच्याकडे 5000चा कॅश प्राइज आहे पूर्ण टीमला. आणि त्याचबरोबर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण ऑलरेडी दिलेला आहे. धीरजला सेंट जॉन क्लासेसच्या वतीने विकेट काढली त्याबद्दल आकाशची. पुष्पा व्यासपीठ कव्हर करा आपण. एक पारितोषिक आलेलं संतोष साईपाल साडी. संतोष व्यासपीठ कव्हर करा. रवी तर पालसाठी सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. पालसाठी कॅश प्राइज आहे. सलग 2 चौकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि जर सामना जिंकून दिला तर सेंट जॉर्ज स्कूल क्लासेस आणि त्याचबरोबर चिंतामणी क्रिकेट क्लब यांच्याकडून दोघांकडून मिळून 2000 रुपये कॅश प्राइज आहे सामना जर जिंकून दिला तर. आणि 2 चौकार मारले तर 1000 रुपये सेंट जॉर्ज क्लासेस करून. राउंड विकेट. ओ क्या बात है, लाजवाब फटका, अप्रतिम टाइमिंग, खणखणीत चौकार, गुड शॉट. वर चेक. मिनेश मामा बॅक टू बॅक 3 चौकार मारले तर 1000. नक्कीच कोणाकडून? हितेश. स्वर्गीय रोहिदास गायकवाड यांच्या स्मरणार्थ 1000 मिनेश मामाला बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी. दिनेश लोखंडे डीजे, क्या बात आहे. या कॅप साठी या, तुमची चिठ्ठी निघली आहे. क्या बात है दिनेश, अभिनंदन. स्क्वेअर कार्ड शतक आहे. कुलदीप चेंडू कव्हर करतो तोपर्यंत 1 धाव. या लवकर या डीजे दिनेश, डीजे यंगस्टर दिनेश लोखंडे आपण या. ऑनसेला खूप चांगला प्लेसमेंट त्या ठिकाणी. लेट राकेश डोणे टीमसाठी पारितोषिक आले. जर सामना जिंकला तर रवी जैतापकरकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज सज्ज होते. धावसंख्या बहुतेक अंकित जरी मला सांगतात अक्षय माझ्यासोबत खूप चांगली कामगिरी पार पाडली आहे. अक्षयने धावसंख्या 16, लक्ष्य ते 46. 21 चेंडूनी
30 धावांची गरज आहे. 21 धावा. जबरदस्त टायमिंग, चांगला फटका होता पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एक्सलेंट फिल्डिंग. पुष्पा स्टेज कव्हर करा. थँक्यू. येस देवेंद्रजी सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आपण डीजे दिनेशला आपण कॅप देतोय. क्या बात आहे. लकी डीजे. येस वकील आहेत आमचे ॲडव्होकेट मिश्रा साहेब. ब्लॅक अँड व्हाईट असा आहे त्यांचा फेवरेट कलर आहे आणि ब्लॅक कलर कॅप आपण देतोय डीजे दिनेशला. अभिनंदन दिनेश. येस कॉम्बॉक्स. सलग 3 चौकांसाठी पारितोषिक अजूनही कायम आहे. चांगला ड्राईव्ह, हा फॉलो केला, ड्राईव्ह केलं, क्विक सिंगल कंप्लीट. सलग 3 चौकांसाठी पारितोषिक अजूनही ओपन आहे. खूप मोठं पारितोषिक आहे 3000 रुपयाचं. ते म्हणजे संतोष दादा सावंत त्याचबरोबर के यांच्याकडून दोघांकडून मिळून आहे. विदेश अण्णा दुर्डू. विदेश अण्णा कोण आहे? विदेश अण्णा कुठे? विदेश अण्णा आहेत का? क्या बात आहे. आले, चला या. विदेश अण्णा आलेले आहेत. त्यानंतर राज जयस्वाल असेल तर या. राज जयस्वाल. औषधाला स्वीप करायचा होता. लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव. विदेश अण्णा. येस विदेश अण्णा. पुष्पा. येस थँक्यू. सिंग साहेब आपण या. सिंग साहेब या. आपण आपल्या शुभ हस्ते विदेश अण्णांना आम्ही कॅप देऊन सन्मानित करतोय. संतोष थँक्यू. विदेश अण्णा अभिनंदन. हे आमचे लकी विनर आहेत ज्यांना कॅप इथे मिळते. केपीएस स्पेशल कॅप. साऊंडच्या टेबलवर जेवढे प्रेक्षक चढले तर खाली उतरा. इजा होऊ शकते, ताबडतोब उतरा खाली. अतुल पावसांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट सिटी काढतोय. एक सोटी धावते भरपूर वेगाने कंप्लीट झाली आहे. शेर्या यादव. क्या बात है. या. धावसंख्या 20 झाली आहे. 26 धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये. 18 चेंडू 26. अतुल सर आपण पुढे जा बेटा. शेर्या यादव बघा अक्षरशः लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला ती कॅप दिली जाते. श्री साई स्पोर्ट्स कल्याण प्रीमियर लीग चिट्टू पावशे यांच्या वतीनं ही स्पेशल कॅप. राज सर खरं तर आमचे सेंट जॉन्स क्लासेसचे सरबाज यांनी आम्हाला विशेष सहकार्य यावर्षी स्पर्धेला चेक त्यांच्या शुभ हस्ते आम्ही पाहतोय. कमिटी मेंबरला मिळणार नाही कॅप, सो आम्ही ती चिठ्ठी डिस्क्वालिफाय करतोय. नाव सांगणार नाही आम्ही, पण आमचे कमिटी मेंबर येते त्यांनी गपचूप मला ती चिठ्ठी टाकली असेल. ती चिठ्ठी आम्ही डिस्क्वालिफाय करतोय. सर समीकरण सांगून द्या एकदा. 18-26. ओमकार गायकवाड. ओजी ओमकार गायकवाड यायचंय कॅप. क्या बात है. तिसगावचा उभरता सितारा, उभरता गोलंदाज ओजी. बर्थडे बॉय आज बर्थडे देखील ओमकार गायकवाडचा. वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा ओमकार. आणि जरीमरी आईची आणि प्रार्थना करतो ओमकारला उदंड आयुष्य लाभो. आणि येस संतोष. रनआउटची संधी आहे आणि येस ही इज गॉन. संतोष स्टेज कव्हर करा. ओ गॉड. विनंती आहे की आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बघा स्वर्गीय राकेश डोण्याचं कटआउट एकदा ते देखील आपण कव्हर करायचं आहे. आणि येस आमच्या व्यासपीठावरती प्रथम तर ओजी
आमचे ओमकार गायकवाड यंग टॅलेंटेड बॉलर आहे तिसगावसाठी आणि त्यांना मात्र आपण कॅप देऊन सन्मानित करतोय. अभिनंदन ओजी, वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला पुन्हा एकदा. या पुढील नाव स्वप्नील दादा वायल यांच्या शुभ हस्ते आम्ही काढतोय. स्वप्नील दादा आपण या, त्यांच्याकडे आहे ऑलरेडी कॅप. विकेट संध्या प्रेशर टीम अधिरा 11 तुम्हाला पाहायला मिळेल. प्रचंड दबाव आहे. सनी तिवारी, सनी तिवारी कुठे आहेत? सनी तिवारी नाही आहेत का? सनी तिवारी, सनी तिवारी बॉल पडण्यापुरता वेळ आहे तुमच्याकडे. बॉल पडल्यानंतर तुम्हाला ती सिटी डिस्क्वालिफाय आम्ही करू. सनी तिवारी आताची विकेट की काढणार ती विकेट? फक्त मला सांगायचं, आताची विकेट आताची काढली ती विकेट त्याबद्दल का? डिस्क्वालिफाय करतो आम्ही. सनी तिवारी चिठ्ठी मिळणार नाही. जो कोणी गोलंदाज विकेट काढेल प्रभात एंटरप्राइजेस कडनं एक पारितोषिक आले 500 रुपयाचा गोलंदाजासाठी. बघायचं बॅट्समन क्रॉस झालाय की नाही, त्या गोष्टी आय थिंक चेक केले जातात. करण अंबुसे, कुणाल अंबुसे, कुणाल अंबुसे, कुणाल 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 अंबुसे, कुणाल अंबुसे. जास्त वेळ दिला जाणार नाही, लगेच पुढची चिठ्ठी होईल. कुणाल अंबुसे. मिनेश आउट आहे. मिनेश मिनेश मामा होतात बात. येस, कुणाल अंबुसे आहेत का? असतील तर लवकर हात वर करा पहिले. कुणाल नाही आहेत. बॅटिंगला विपुल येतोय. बघायचं साराकडनं काय पारितोषिक आहे का? सारा 11 जयदीप. कुणाल अंबुसे आहेत का? फायनल कॉल येत आहेत का मागून? ओके. स्वर्गीय राकेश दादा ढोणे जरी ते आज आपल्यात नसले पण त्यांची आठवण मात्र सदैव आपल्यामध्ये असणार आहे. आणि येस, विकी मोरेने त्यांचं आजही नाव टिकवून ठेवलं. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मरावे परी कीर्ती रूपी उडावे. आज विकी त्यांचं नाव घेऊन नांदेडी गावाला रिप्रेझेंट करतात. बॅटिंगसाठी विपुल आलाय. विपुलने जर 3 चेंडू तर 3 चौकार मारले तर सारा 11 आणि जयदीप कडून टोटल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर प्रभात एंटरप्राइजेसने पारितोषिक लावले आहे. जर विकेट काढली कुठल्या गोलंदाजाने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मगाशी अनाऊन्स केलं, पुन्हा अनाऊन्स करतोय. ओके. कुणाल अजूनही आले नाहीत. सो कुणाल अजूनही आलेले नाही आहेत, तर ती चिठ्ठी देखील आम्ही डिस्क्वालिफाय करतोय. आला इकडे आलाय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. आलाय का? ओके ओके. जा तिकडे घेऊन जा. तो विसरला रस्ता कुठे जायचं नक्की. उलटा आला तो. स्ट्राईक एंडला सर नीट बोर्ड. 2 चौकारासाठी पारितोषिक आहे विपुलसाठी. सेंट जॉन स्कूल, सेंट जॉन क्लासेस कडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विपुलसाठी. प्रसाद सर नीट बोर्ड. इक्वेशन सांगा सर. एक मिनिट चालू ठेवू. मॅच चालू ठेवा. चेंडू हवेमध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी शतशती ते चेंडू कव्हर करेल. धावसंख्या अंकी जरी आपण बघतोय धावफलकावर, धावसंख्या 22. मला इक्वेशन सांगतील म्हणजे स्कोरर. 15 चेंडू 24 धावांची गरज आहे. 15 चेंडू 24 धावा. 22 झाले, 24 करायचे अजूनही 15 चेंडूमध्ये. रॉबी बीच 3-5 साई पासाठी बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 2000. हेच कुणाला कॅप देऊन आपण सन्मान करतोय. पुष्पा ऑन साइड प्लेस करायचा प्रयत्न, मागे जातो चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. विकी त्या ठिकाणी आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल कोणाला आहेत. अभिनंदन. पुढची चिठ्ठी काढा चिट्टू लगेच प्लीज. पुढचा चेंडू धीरजचा स्वीप केलाय. मागे जातो चेंडू क्षेत्र तिथे बरोबर तिथे प्रोटेक्शन आहे. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 1 पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. सिद्धांत नितीन पवार, सिद्धांत नितीन पवार, सिद्धांत नितीन पवार आहेत. चला क्या बात आहे.
सिद्धांत नितीन पवार इथे आहेत. येस कॉम्बॉक्स. रात्री गॉगल का घातला प्रश्न पडलाय. सिद्धू तू रात को गॉगल क्यों पहने? ऐसी पहना मेरे भाई को देने का. जगाचा प्लेयर कोण आहे तू? त्याला बोलव तिकडून ये. तुला देईल कॅप मी. चलो थँक्यू. पाल बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी रॉबी बिस्ट यांच्या माध्यमातून 2000 आहेत. नेक्स्ट आपण पाहतोय पुढची चिठ्ठी दिनेश यादव या आपण. दिनेश यादव आहेत का? दिनेश यादव लवकर रेलिंग मधून आत आहेत. दिनेश यादव वारंवार कॉल मिळणार नाही. दिनेश यादव 1 बॉल पर्यंतच आम्ही वेळ देऊ. 1 बॉल पडेपर्यंत जरी ते नसेल तर मात्र ती चिठ्ठी डिस्क्वालिफाय केली जाईल. प्रसाद सर इक्वेशन 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 12 बॉल 17ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर देवकरण. 12 बॉल 17 टू विन. विपुल ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला साईपाल. 12 बॉल 17ची गरज आहे. लक्षात ठेवा 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 17 धावांची. चला मॅच कडे आपण वळतोय. 1 मिनिट अंपायर 1 मिनिट. थोडं अनप्रोफेशनल वागू नका प्लीज, विनंती आहे. मॅचकडे आपण वळतोय. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा. डबल माइंड झालं. ऑन साईडला फटका आहे. मिड विकेटला फिल्डर आपण पाहतोय. 1 धाव मात्र भरपूर वेगाने कंप्लीट झाले. दिनेश यादव आपण त्यांना पाहतोय कॅप मिळते. अभिनंदन दिनेश. श्री तिसाई मध्ये खेळलेले देखील आहेत. काय स्क्रीन समोर किती प्रेक्षक आहेत प्लीज. लास्ट कॉल आहे. स्क्रीन बंद झाली तर मग भरपूर नुकसान होईल आमच्या एलईडी स्क्रीन ऑपरेटर. स्क्रीन समोर जेवढे प्रेक्षक आहेत प्लीज आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर येतील तिथून तुम्हाला मग बाहेर काढतील. मग ते चांगलं वाटणार नाही. प्लीज एकच सूचना किती वेळा करायची. प्रेक्षक प्लीज विनंती स्क्रीन समोर सगळ्यांनी बाजूला व्हा. प्रसाद सर पुन्हा एकदा इक्वेशन विनंती आहे प्लीज. बॉल 15. ओ सोडून दिला. इट्स अ वाईट बॉल. ओटी कॉमेंट्री बॉक्स. मॅच कॉमेंट्री पुन्हा एकदा आपण जातो कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 10 चेंडू 14ची गरज आहे. स्ट्राईक एंडला विपुल उभा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला साईपाल. बघायचं आपला संघासाठी कशाप्रकारे विजयशी खेचून आणतायत. कारण दोघांवर आता पूर्णपणे दारोमदार आहे. बॉलिंग मार्कवर देवकरण परमार. चेंडू हवेमध्ये आणि झेल. प्रभात इंटरप्राइजेस कडनं 500 रुपये. त्यामध्ये देतो त्याला.
आज मेगा फायनलच्या मॅच मध्ये अक्षरशः पैशाचा पाऊस पडलेला तुम्ही पाहिला. अंतिम सामना, महामुकाबला, मेगा फायनल, द ग्रँड फिनाले, ग्रँड इव्हेंट, मेगा इव्हेंट, कल्याण प्रीमियर लीग पर्व 5 आणि 5व्या पर्वातला हा अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. इक्वेशन आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवत आहेत. येणारे 9 चेंडू आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये विजयासाठी करत असेल 14 धावांची. 9 चेंडू 14 धावांचं समीकरण आहे. हृदयाचे ठोके वाढलेत. प्रेक्षक रेलिंग वरती पुन्हा एकदा विनंती, जास्त जोर देऊ नका. रेलिंग सकट तुम्ही देखील खाली याल. 9 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आउटर आयकॉन देवकरणला आपण पाहतोय. हो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मिड ऑफ मिडॉनच्या मधून काढायचा होता. नाही नाही, इथे मात्र फक्त एका धावामध्ये समाधान मानावं लागतंय. इक्वेशन पुन्हा एकदा बदललंय. बदललेलं इक्वेशन तुमच्या पुढे घेऊन येतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि येणाऱ्या 8 चेंडू मध्ये विजयासाठी करत असेल 13 धावांची. 8 चेंडू 13 धावा. अंगापती शहारे आणणारा सामना आपण पाहतोय. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर तो असावा. एका बाजूला आपण पाहतोय गतवर्षीचे विजेते चॅम्पियन स्वर्गीय राकेश दादा डोने 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बल्ली अर्थातच अधिरा स्पोर्ट्स क्लब, अधिरा 11 हे 2 संघ मेगा फायनलिस्ट आपण पाहतोय. जबरदस्त सामना रंगलाय. तरा क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि या कल्याणकरांच्या आनंदाचा सोहळा रंगतोय. सोडून दिलाय साई पालला. अनुमान अगदी योग्य राहिलाय. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव आपण पाहतोय. डेफिनेटली त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. श्री साई स्पोर्ट्स जर क्वालिटी आवडली असेल आणि नक्कीच जर आपण पाहतोय क्लिअरिटी आवडली असेल तर घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांना देखील विनंती आहे की आपण लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या हक्काची वाहिनी आहे आणि खऱ्या अर्थानं सलग 5 वर्षे झाली या स्पर्धेचं टेलिकास्ट आपण या वाहिनीवरती पाहतोय. श्री साई स्पोर्ट्स बेस्ट क्वालिटी विथ क्लिअरिटी आहे. ब्रीद वाक्य त्यांचं आणि नेहमीच शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील त्या वाक्यावरती कार्यरत राहिले आहेत. अप्रतिम वाहिनी, अप्रतिम टेलिकास्ट. आठ बॉल आणि 14चं इक्वेशन आम्ही सांगितलं. 8-13 8-13 ओके. 8 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होत आहे. गोलंदाजी मार्कवर थोडं करेक्शन आहे. 8 चेंडू 12 धावा. करेक्शन आहे. 8 चेंडू 12 धावा. प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये गडबड होणार नाही आणि कोणाचंच प्राइज अनाऊन्स केलं जाणार नाही. कोणाचंच प्राइज आता अनाऊन्स केलं जाणार नाही. 8 चेंडू 12ची गरज आहे. ज्यांना द्यायचंय त्यांनी मैदानात येऊन द्या प्राइज. आता मिडॉनला बॉल, डायरेक्ट हिटची गरज. हो, सिंगल कंप्लीट केली भरपूर वेगानं. येस चेटू प्लीज जरा बाउंड्री थोडं लांब राहा. फिल्डिंगला तकलीफ आली पाहिजे प्लेयरला प्लीज. ये अपनी कमेटी है यो गोविंद नीतीश, थोड़ा बाहर आ जाना, थोड़ा आ जाना पीछे यार. मैच वहां से भी दिखने वाला अपने को. फील्डिंग कर रहे हैं ना, उनको प्रॉब्लम नहीं होना चाहिए यार. वही जगह पे अपन क्या सोचते थे. चला गेम इज ऑन. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी करायचा धावा 11. 7 चेंडू 11 धावा. अंतिम चेंडू या षटकातला डिसायडर बॉल, महत्वपूर्ण चेंडू असेल. 7 चेंडू 11 सोडून दिलाय. वेल लेफ्ट व्हाईट बॉल. स्वर्गीय राकेश दादा डोरेले संघ टाळ्यांचा कडकडाट करतोय. एक धाव मात्र आपण पाहतोय त्यांच्यासाठी गरजेच्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अधिरा 11 संघ देखील टाळ्यांचा कडकडाट करतोय. दोन्ही बाजूने आपण पाहतोय जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं कारण क्रिकेटवरती प्रेम आहे. एका बाजूला बल्ली, दुसऱ्या बाजूला देवकरण, एका बाजूला मिनेश मामा, दुसऱ्या बाजूला विकी मोरे, एका बाजूला धीरज, दुसऱ्या बाजूला साईपाल. हे बॅटल रंगले. क्रिकेटचा थरार. स्वीप करायचा होता. बॉडी लाईन वरती आलाय. थर्ड मॅन मधून मागे चेंडू एकदा भरपूर वेगाने कंप्लीट झाली आहे. सिंगलने मात्र षटकाची झाली. संघता लेग बायच्या स्वरूपात आली एक धाव. शेवटचे 6 चेंडू आणि अखेरच्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी करत असेल 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा. टाइम एक्स्ट्रा टाइम गेलाय त्यामुळे येस एक फिल्डर तुम्हाला पॉवर प्ले मध्ये घ्यावा लागेल. म्हणजे आता आउटफील्ड मध्ये फक्त आणि फक्त 2च असतील कारण बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जातोय. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जातोय. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 9 धावांची. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक मॅच, व्हॉट अ मॅग्निफिसंट मॅच. काय जबरदस्त सामना. एका बाजूला आपण पाहतोय बँड बाजा घेऊन आलेले आहेत अर्थातच स्वर्गीय राकेश दादा डोने 11 संघ. दुसऱ्या बाजूला आमचे दादा बीट्स आहेत आणि तिसऱ्या बाजूला आमचे डीजे यंगस्टर देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कमी कुठेच नाहीये एंटरटेनमेंटची. जबरदस्त एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळत आहे. जिंकणार कोण हा प्रश्न आहे. आता विनंती आहे प्रेक्षकांना, एवढे प्रेक्षक उपस्थित आहेत. स्वर्गीय राकेश दादा डोने 11 संघ जिंकेल कोणाला वाटतं? एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ द्या.
स्वर्गीय राकेश जाधव डोन 11 संघासाठी नाही, आवाज कमी भरपूर. कोणाला वाटतंय बल्ली जिंकेल अधीरा 11? कोणाला वाटतंय? कोणाला वाटतंय बल्ली भाई के आगे कोई बोल सकता है क्या? क्या बात आहे. कल्याणकरांचा सपोर्ट दोघा नाहीये, बाकी काय न्यूट्रल आहेत का? कोणी जिंको आम्हाला काय फरक पडत नाही. चला 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 9 धावा. केपीएलचा तयार गोलंदाजी मार्कवरती कृष्णा ज्यांना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 6 विकेट पटकावल्या आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती विकेट टेकिंग बॉलर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. 6 चेंडू 9 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विजयाचा शंकरा फुंकणारा बात आहे. काय बॅटल रंगलाय, दोन्ही बाजूनी प्रेक्षक आता जबरदस्त एन्जॉय करतायत. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. व्हॉट हाय व्होल्टेज मॅच. एक पैसा बसून सामना आपण पाहतोय. जबरदस्त सामना. ऑफ साईडला बाजूला एक धाव मिळेल का? डायरेक्ट हिटची गरज आहे. डायरेक्ट हिट. प्रेक्षकांनी मैदान जाऊ काय करताय? प्लीज 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 येतात खेळतायत का तुम्ही? बाहेर या. प्रत्येक बॉल याच्या आतमध्ये गरज नाहीये. प्लीज प्लीज प्लीज. बघा विकी, जिंकल्यानंतर तुम्ही काही करा आतमध्ये जाऊन, पण आता सध्या मॅच चालू कोणी आतमध्ये जाऊ नका प्लीज. चायना तू स्वतः एक प्लेअर आहेस. चायना बस मोठा झाला आता. मग चिट्टू बँड लावेल. नाही नाही बँड तर आपला ये बाबू आहे. चला रनआउट आम्ही चेक करतोय. कृष्णाने जर हा सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी तर के किरण पावशी यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि रजनी गाडगे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. स्वर्गीय राकेश जाधव डोन 11 संघ जिंकला तर योगी सिंग आमचे जे खास सिंगापूरवरून मॅच आनंद घेतात त्यांच्याकडून 5000 रुपये असतील पारितोषिक. बघा 5 चेंडू 5 ची गरज होती. डायरेक्ट हिटवरती आता सर्व काही अवलंबून आहे. चेक करतायत. हृदयाचे टोके वाढलेत प्रत्येकाचे. फलंदाज बाद. मैदान सोडावं लागेल. आता मात्र ब्रासबँडचा जल्लोष तुम्हाला ऐकायला मिळेल. खूप जास्त सपोर्ट असेल. या वर्षी कल्याण प्रीमियर लीगने वेगळा दर्जा गाठलाय. समीकरण अक्षय आम्हाला सांगतात येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज सज्ज होतोय साईपाल. 4 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाजी मार्क मध्ये कृष्णासाठी अफाट पारितोषिक आपण पाहतोय. अफाट पारितोषिक केके कडून 200 आहेत, 2000 आहेत केके कडून. जर हा सामना लांब राहा. परत पुढे जातात. आणि रजनीजी गाडगे यांच्या माध्यमातून देखील 1000 असतील ते कृष्णासाठी. विवेक कामत आदिरा स्पोर्ट जिंकला, त्याने 5000 पारितोषिक है. प्लीज जरा बाउंड्री फिर से आगे जा रहे, फिर से पीछे आ जाइए. योगी अपना गोविंद नितेश चलना पीछे आओ. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे 5 धावांची. जबरदस्त सामना रंगला मैदानामध्ये. तरा क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. स्टेप आउट केलाय. प्लेड ऑन. विकेटचं पतन. पर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत कोणी आतमध्ये जाणार नाही. जर आम्हाला समजलं तर आम्ही 2 रन पेनल्टी देऊ त्या संघाला.
आता आपल्यावरती प्रेक्षकांना तुम्ही काय सांगतात प्लीज? जर तुम्ही आतमध्ये गेले तर त्या टीमला आम्ही 2 रनची पेनल्टी देऊ. मॅच संपल्यानंतर तुम्ही काही करा, आम्हाला चालेल, काय फरक नाही पडत. डान्स करा, 2 घंटे नाचा. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. वॉट हाय व्होल्टेज मॅच. सामन्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. कल्याणकर काय करतात? टाळ्या वाजवा. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. जबरदस्त रंगला तरार क्रिकेटचा. गोलंदाजी मार्कवरती कृष्णा होते सज्ज. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर अमर आपण पाहतोय. अमर वर्सेस कृष्णा बॅटल. 3 चेंडू 5 धावा. प्रेशर ऑन बोथ साइड सोडून दिलाय. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त दाब आली. 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. चायना शर्ट घाल, जाय टी शर्ट घाल. जास्त बॉडी वाढली असेल. इकडे माझ्याकडे. चायना हे प्रज्ञा बघू इकडे. 3 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र गरज आहे. 2200च्या वर वॉचिंग आहे. क्या बात आहे. श्री साई स्पोर्ट्स वरती ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या प्रमाणावरती जोडले जात आहेत. 3 बॉल 4 ची गरज आहे. अडवलंय चेंडूला अडवलंय. धीर स्थितीत एकच धाव मिळते. टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय. प्रेक्षकांना माहितीये का जबरदस्त क्षेत्ररक्षण. टाळ्या आणि टाळ्या वाजतायत. अप्रतिम मॅच आपण पाहतो. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. चेक करतायत. थांबा पंच चेक केलं जात आहे. चौकार आहे की नाही पाहिलं जातं. अडवलंय की नाही प्रेक्षक सांगतात. ओके चला यस करूया सुरू पुन्हा एकदा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 2 आणि विजयासाठी करायच्या धावा 3. 2 चेंडू 3 धावांची गरज. व्हॉट अ थ्रिलिंग मॅच. पैसा बसून सामना. जो जीता वही सिकंदर. क्षेत्ररक्षक आहेत. अडवलंय. विकेटचं पतन झालंय. फलंदाज होतोय बाद आणि ते मात्र काय घडलंय. 1 चेंडू 3 धावांची गरज. प्रेक्षक बाहेर. चायना बाहेर या. चायना बाहेर आहे लवकर. 1 चेंडू 3 धावांची गरज. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. नशीब बदलो ना बदलो. वेळ मात्र नक्की बदलते. वेळ कोणाची बदलेल. आता बसले सगळे उभे राहिलेत. सेकंड योगेश पालकर तयार होते आपल्या कल्याणमध्ये. यंगस्टर योगेश पालकर सेम डिट्टो. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी करायचा धावा. त्या 3 सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल मैदानामध्ये. क्या बात आहे. हॅलो प्लीज आता चौकाचं थोडं लांब राहा प्लीज. पब्लिकने प्लीज थोडं लांब राहावा. 2 मिनिटं सर थांबवा. शेखर सर 2 मिनिटं फक्त. पब्लिकला मागे करतोय. प्लीज थांब. हॅलो आता काय नाही लागणार सर. शेवटचा बॉल आहे प्लीज. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. ओके ना. दोन्ही संघांच्या पासण्या पासपोस. क्या बात आहे. जबरदस्त सामना आपण पाहतोय. शेवटचा बॉल 3 धावांची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या एकदा या सामन्यासाठी झाल्या पाहिजे. सामना संपल्याशिवाय कोणी आतमध्ये जाऊ नका. बॉल मारला तर कोणी जाऊ नका. नाही तर घुसा सर्व आतमध्ये. प्लीज लांब राहा. जबरदस्त अप्रतिम सामना रंगतोय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. बिना कुछ किए जय जयकार नहीं होती. और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोण करेल संघर्ष. कोण जिंकेल. कोण असेल चॅम्पियन. शेवटचा चेंडू विजयासाठी करायचे 3 धावा. 1 चेंडू 3 धावा आपण पाहतोय. व्हॉट अ एक्साइटिंग मॅच. व्हॉट अ सुपर मॅच. प्रचंड दबाव दोन्ही बाजूला आहे. माईक आता आम्ही बंद करतोय. सोडून दिलाय आणि पंचांचा 1 मिनिट सामना थांबवा. चायना बाहेरचा. 2 मिनिटं शेखर सर. डायरेक्ट कोणी आतमध्ये येऊ नका. सामना संपू द्या पूर्ण. 2 रनची गरज आहे. 3 2 रन टाय. एवढं लक्षात ठेवा. 2 रन टाय. 2 रन धावायचा प्रयत्न करतील नाहीतर पंच थांबा.
हॅलो 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 शेखरदा एक मिनिट. मी काय बोलतोय, एक बॉल 3 रन पाहिजेत. 2 रनला सामना टाय होतोय. जर चौका जात नसेल आणि कोणी पब्लिक आतमध्ये आली तर प्रॉब्लेम होईल. तर प्लीज कोणत्या टीमला प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, लक्ष द्या. मॅच येऊ द्या, नंतर तुम्ही कितीही आतमध्ये जा, जल्लोष करा, काही करा, बिंदास. परंतु हा बॉल इम्पॉर्टंट आहे. चायना तू शर्ट घाल प्लीज, तू पण शर्ट घाल भाई. एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. 3 धाबांची गरज आहे. येस पंच, ग्रीन सिग्नल. शेवटचा चेंडू, 3 धाबा. टाळ्या वाजल्या पाहिजे त्या सामन्यासाठी, टाळ्या थांबू देऊ नका. एक चेंडू 3 धाबा. ओ अडवलं. चॅम्पियन चॅम्पियन स्वर्गीय राकेश डेने बॅक टू बॅक 2 वेळा चॅम्पियन ठरले. अभिनंदन.